घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं शर्वरी यांची हळद सुरू असते, पण सौमित्र हा हळदीला आलेला नसतो, त्यामुळे शर्वरी ही खूप अस्वस्थ असते. त्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी लग्नाची सर्व तयारी सुरू असते आणि सगळेजण तयारीमध्ये लागलेले असतात. त्यानंतर इकडं सगळेजण म्हणतात की राहुलकडून कोणीच मंडळी आलेली नाही. त्यावेळेस जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की राहुलकडून आम्ही पूजेसाठी बसूया. त्यानंतर इकडं नवरे मुलाला आणि नवरी मुलाच्या बाजूकडच्यांना बोलवलं जातं. त्यावेळेस जानकी आणि ऋषिकेश हे पूजेसाठी बसतात आणि सर्व पूजा ही होते. त्यानंतर इकडं गुरुजी सांगतात की शर्वरी यांना आणि तिचं कन्यादान कोण करणार आहे असं विचारल्यानंतर जानकी सांगते की तिचा भाऊ म्हणजे सौमित्र आणि अवंतिका हे शर्वरी यांचं कन्यादान करणार आहेत. त्यानंतर इकडं गुरुजी म्हणतात की नवरी मुलीला घेऊन या. त्यानंतर जानकी सांगते की सारंग तुम्ही जाऊन शर्वरी यांना घेऊन या. नंतर इकडे सौमित्र आणि अवंतिका हे शर्वरी यांचं कन्यादान करायला आलेले असतात. त्यावेळेस इकडं शर्वरी त्यांना पाहून खूप खुश असते आणि ते दोघेही विधीसाठी गुरुजींच्या समोर जातात. त्यानंतर इकडं सौमित्र म्हणतो की मला शर्वरीच्या सुखापुढे काहीच महत्त्वाचं नाही आणि ते इकडे पूजेसाठी बसतात. त्यानंतर इकडं सौमित्र आणि अवंतिका हे शर्वरी यांचं कन्यादान करणार असतात आणि राहुलच्या बाजूने जानकी आणि ऋषिकेश हे पूजेसाठी बसलेले असतात. त्यानंतर इकडं शर्वरी ही खूप खुश असते आणि पंडितजी हे सर्व विधी म्हणून घेतात आणि त्या दोघांचं लग्न लावत असतात. त्यानंतर इकडं राहुल ही खूप खुश असतो आणि त्यानंतर इकडं नवरी मुलीचं कन्यादान हा सौमित्र आणि अवंतिका करतात आणि त्यानंतर इकडं दोघांच्याही कार्यक्रम संपन्न होतो आणि त्यानंतर इकडं त्यांना नवीन ड्रेस आणि साडी घालायला देतात. त्यावेळेस इकडं अवंतिका सौमित्रला म्हणते की तू असं कसं तयार झालास लग्नासाठी. त्यावेळेस सौमित्र सांगतो की मी जेव्हा रूममध्ये गेलो होतो तेव्हा तिथं मला आमच्या रक्षाबंधनाचा फोटो दिसला आणि त्यामध्ये शर्वरी यांनी मला राखी बांधली होती. त्यावेळेस मी तिला वचन दिलं होतं की मी तुझ्या नेहमी पाठीशी असेल, कारण की तू माझी लहान बहीण आहेस आणि मी तुला कसलंच दुःख होऊ देणार नाही. त्यानंतर ती मला खूप प्रेमाने राखी बांधली होती आणि मला ते दिवस आठवले आणि त्यामुळे मला खूप असं वाटलं की मला तिच्या लग्नाला यायला हवं, म्हणून मी आज आलो आहे. आणि एकदा मला ताप आला होता तेव्हा शर्वरी ही रात्रभर बसून मला थंड पाण्याच्या पट्ट्या करत होती. मी तिला किती म्हटलं की तू जाऊन झोपी जा, पण ती झोपली नाही. त्यावेळेस मला तिचे सर्व दिवस आठवले आणि ती खूप लहान असताना मॅच्युअर वागत होती आणि ती खूप आमच्या सगळ्यांचा काळजी करत होती आणि मी आता असं कसं करणार आणि मला तिचं सुखच महत्त्वाचं आहे. तेवढ्यामध्ये तिथे तू आलीस आणि त्यानंतर मी कन्यादान करायला तयार झालो असं सौमित्र सांगतात. त्यानंतर इकडं अवंतिका सौमित्रकडे जेव्हा येते त्यावेळेस त्याला म्हणते की आपण दोघंच शर्वरी यांचं कन्यादान करूया. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की हो मी तयार आहे शर्वरी यांचं कन्यादान करायला आणि म्हणून मी आज लग्नामध्ये आलो आहे असं सौमित्र सांगतो. त्यानंतर इकडं जानकी आणि ऋषिकेशही खुश असतात आणि म्हणतात की तुम्हाला बघून शर्वरी ही खुश होईल. त्यानंतर इकडं गुरुजी हे सगळ्यांना बोलवत असतात. त्यावेळेस इकडं सौमित्र आणि अवंतिका जातात. त्यावेळेस इकडं ऋषिकेश जानकीला म्हणतात की हे तू कसं केलं. त्यावेळेस जानकी सांगते की मी त्यांच्या लहानपणीचे फोटो हे सौमित्रच्या टेबलवरती ठेवले होते जेणेकरून त्यांची नजर त्या फोटोवर जाईल आणि तसंच झालं आणि ते फोटो बघून ते आज लग्नामध्ये आले आहेत. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की हे सर्व तूच करू शकतेस आणि हे फक्त तूचलाच कळेल. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की बस झालं माझं कौतुक आणि आता आपल्याला लग्नासाठी मंडपात जावं लागेल आणि ते दोघेही तिथून मंडपात जातात आणि इकडं ऋषिकेशी म्हणतो की खरंच आज हे सगळं तुझ्यामुळेच शक्य झालं आहे आणि इकडं सगळ्या विधी पूर्ण होतात आणि मंगलाष्टिकाही म्हणल्या जातात. त्यानंतर इकडं मंगलाष्टिका झाल्यानंतर अक्षदाही त्यांच्या डोक्यावरती टाकला जातो आणि अक्षदा टाकल्यानंतर जानकी ही चुकून मागे सरकते आणि त्यावेळेस तिला तिथे खाली जाते. त्यावेळेस इकडं ओवी म्हणते की आपण
राहुलचे शूज चोरूया. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपण मुलाकडून आहोत आणि तो तर बहिणीचा मान असतो. पण त्यावेळेस इकडं ओवी म्हणते अगं मी तुला सांगत आहे ना, तू हे शूज घेऊन जा आणि अडगळीच्या रूममध्ये ठेव. त्यावेळेस जानकी ते शूज घेऊन अडगळीच्या रूममध्ये येते आणि जेव्हा ती कपाटामध्ये शूज ठेवत असते तेव्हा कपाटावरती असलेली बॅग ही खाली पडते. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ही बॅग कोणाची आहे आणि इकडं लग्नाच्या विधी पूर्ण होत असते आणि सप्तफेरी सुरू असते. त्यावेळेस इकडं जानकीला ती बॅग दिसते आणि जानकी ते शूज कपाटात ठेवते आणि बॅग उचलून वरती ठेवत असते. तेव्हा ती म्हणते की ही बॅग कोणाची असेल आणि त्यामध्ये तिला विक्रांतचं वॉलेट सापडतं. आणि त्यानंतर इकडं सप्तफेरी सुरू असताना शर्वरी आणि राहुल हे खूप खुश असतात आणि त्यांचा प्लॅन हा सक्सेसफुल होत असतो. इकडं जानकी जेव्हा विक्रांतरावांचा वॉलेट बघते तेव्हा त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट ही विक्रांतरावांची असते आणि त्यानंतर त्याच्यामधून तिकीट हे खाली पडतं आणि इकडं पॅन कार्ड ही विक्रांतचंच असतं. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की विक्रांतरावांची बॅग ही या रूममध्ये कशी आली. त्यानंतर इकडं शर्वरी आणि राहुल यांच्या सप्तफेरे सुरू असतात. तेव्हा ती आणखीन त्यामध्ये डॉक्युमेंट शोधत असते तेव्हा तिला त्यामध्ये तिकीट सापडतं आणि ते तिकीट नाना जाण्याच्या पूर्वी 3 दिवस अगोदरचं असतं. त्यावेळेस जानकी विचार करते की शर्वरी यांनी कोर्टामध्ये तर सांगितलं होतं ज्या दिवशी नानांचा मृत्यू झाला त्या दिवशीच विक्रांत हा मोशीत आला होता, पण तिकीट तर 3 दिवसापूर्वीचं आहे. त्यावेळेस इकडं जानकीला शर्वरी यांच्यावरती संशय येतो आणि ती म्हणते की शर्वरी यांनी असं का केलं आहे. त्यानंतर इकडं सप्तफेरे सुरू असताना सगळेजण खूप खुश असतात आणि